पण बाबासाहेबांनी जेव्हा सत्याग्रह केला 14 तळ्याचा, तेव्हा त्या सत्याग्रहामध्ये एकच तस्वीर होती. ती तस्वीर होती मोहनदास करमचंद गांधीची. नागपूरच्या काँग्रेसच्या अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष हे केशव बळीराम हेडगेवार होते. हेडगेवारांना हे हवं होतं की काही झालं तरी लोकमान्य टिळक हे काँग्रेसचे अध्यक्ष झाले पाहिजे, आणि म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ 1925 मध्ये स्थापन होतो. उद्धव साहेब, तुम्ही बाळासाहेब ठाकरेंना हिंदू हृदय सम्राट असं म्हणता, पण त्या हिंदू हृदय सम्राटावर सिनेमा काढण्यासाठी तुम्हाला नवाजुद्दीन सिद्दीकी शोधावा लागला. त्या बाबासाहेब आंबेडकरांबद्दल ही मंडळी फार प्रेमानं बोलतील, पण महात्मा गांधींचा मात्र खून करण्याशिवाय पर्याय नाही असं वाटतं. महात्मा गांधींमुळेच काँग्रेस सत्तेमध्ये आली हे खरं आहे, पण काँग्रेसला सत्तेमधून बाहेर काढताना सुद्धा विरोधकांनी गांधींचाच वापर केला. बहुतेक आवटे संघवाले दिसते. दुसरे गांधी, अण्णा हजारे, त्यांना अजून कळलेलं नाही की आपण काय केलं. गांधी तुमच्या हातात आहे, पण गांधी त्यांच्या पण हातात आहे. कोकणातले नेते कोण होते? मधु दंडवते, बॅरिस्टर नाथ पै, त्या कोकणामध्ये आता छोटे छोटे पुढारी दिसत आहेत. विधानसभेच्या निवडणुकीनंतर मी अंदाज करणं बंद केलेला आहे. संविधानाच्या मार्गानं संविधानाची पायमल्ली होते. अच्छा, अतिशय वेगळ्या परिसंवादासाठी विचारपीठावर माझ्यासोबत असणारे माझे तरुण सहकारी आणि समोरचे हे सगळे मान्यवर, तर म्हणजे विचारपीठावरचे सगळे सहकारी एवढं उत्तम बोललेत. तर सगळ्यात महत्त्वाचं कारण काय आहे? ते गांधीवादी नाहीत, ते समाजवादी नाहीत, ते कुठलेच वादी नाही आहेत. या सगळ्या वाद्यांच्या कचाट्यातनं गांधी सोडवणं हे सगळ्यात महत्त्वाचं आव्हान आहे. आणि या विचार साहित्य संमेलनानं काही केलं असेल तर त्यांनी या सगळ्यांच्या कचाट्यातून गांधीला सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचवलेलं आहे, हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि शिवाय सगळे अगदी नेमकं बोलले, कारण कोणी समाजवादी नाहीये. त्यामुळे फार वेळ अगदी पाल्हाळ वगैरे असं काही कोणी लावलं नाही. सगळ्यांची भाषणं अगदी आटोपशीर अशी झाली. समाजवाद्यांनी खरं म्हणजे हे शिकायला पाहिजे. समाजवादीच हसतायत बरं का. म्हणजे चंद्रकांत फार उत्तम बोलले. त्यांची मांडणी जी आहे ती फार महत्त्वाची आहे. मजबूती का नाम महात्मा गांधी, ही मांडणी महत्त्वाची आहे. कोकणी रानमाणूस तुम्ही खूप सुंदर बोललात. म्हणजे मला असं वाटतं की खरं म्हणजे तुम्ही दोघे आणि मी, आपल्या तिघांच्या क्षेत्रांचा परस्परांशी काही संबंध नाही, आणि तरीही आपण तिघं गांधींचं नाव घेतो. हेच गांधींचं वेगळेपण आहे. कोकणी रानमाणूस मला सांगत होता, मला इतकं छान वाटलं की काय कोकणामध्ये आहे. आणि मला आठवलं की कोकणातले नेते कोण होते? मधु दंडवते, बॅरिस्टर नाथ पै, त्या कोकणामध्ये आता छोटे छोटे पुढारी दिसत आहेत. तर काय होणार आहे कोकणाचं? आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्याचा विचार करताना या अंगानं, या पद्धतीनं सुद्धा विचार करणं फार महत्वाचं आहे. छान सुरू आहे ना, म्हणजे साहित्य संमेलन आहे आणि तरीही अगदी नेमक्या विषयांवर परिसंवाद आहेत. ही आश्चर्यकारक गोष्ट आहे. उद्घाटकांचं भाषण झालं तेव्हा टेलिप्रॉम्प्टर समोर नव्हता, तरी उद्घाटक उत्तम बोलले. स्वागताध्यक्षांनी चक्क भूमिका वगैरे घेतली आणि संमेलनाध्यक्षांनी हवं तेवढा वेळ मनमुक्त भाषण केलं. असं साहित्य संमेलन असलं पाहिजे. त्यामुळे हे खूप छान चाललेलं आहे आणि मला याचा खरंच फार आनंद आहे. खरं म्हणजे गांधींबद्दल बोलताना नेहमी असं वाटतं की आजचा जो विषय आहे की पुन्हा पुन्हा गांधी. एवढं सगळं होऊन सुद्धा पुन्हा पुन्हा गांधींचा उद्घोष करावा लागतो, पुन्हा पुन्हा गांधी मांडावे लागतात, पुन्हा पुन्हा गांधी सांगावे लागतात. गांधींचा ज्यांनी खून केला त्यांनाही असं वाटतं की अरे पण बहुतेक नथुराम गोडसेला उगाच फासावर दिला असं मला अनेकदा वाटतं. त्यानं खून केलाच नाही बिचाऱ्यानं, त्याला का फासावर दिला? गांधी काही मरत नाही, गांधी मरत नाही. उलट पक्षी जेवढा काळ जातो तेवढा काळ गांधी अधिकाधिक पुन्हा पुन्हा नव्यानं जन्माला येत असतात. हे नक्की वेगळेपण काय आहे? आणि खरं सांगू का, आजचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य विचार साहित्य संमेलन, लोक एवढ्या मोठ्या संख्येनं मनापासून ऐकतायत, ही फार वेगळी गोष्ट आहे. आणि बोलणारे सुद्धा फार रसरशीतपणे बोलतायत. एक काळ असा होता की गांधींबद्दल बोलायचं म्हणजे एरंडेल प्यायल्यासारखा चेहरा करून बोललं पाहिजे, काहीतरी भयंकर. लगेरो मुन्नाभाई जेव्हा आला तर मी माझ्या आई वडिलांसोबत तो सिनेमा बघायला गेलो. तर माझे आई वडील म्हणाले की कसं वाटतं गांधींची थट्टा वगैरे. मी म्हटलं तुमची अडचण ही आहे तुम्हा लोकांची. तुम्हा लोकांना असं वाटलं की गांधी हा जणू काहीतरी प्रॉब्लेम आहे. या नव्या पिढीला कळलेलं आहे की गांधी प्रॉब्लेम नाही आहे, गांधी हे सोल्युशन आहे. आणि मी तुम्हाला लिहून देतो, आजच्या सगळ्या प्रश्नांवरचं एकमेव उत्तर हे मोहनदास करमचंद गांधी हेच आहे.
गांधी ज्या काळात होते त्या काळात जेवढे रिलेव्हंट होते त्यापेक्षा अधिक रिलेव्हंट गांधी आज आहेत. जेव्हा जेव्हा सगळ्या वाटा बंद होतात, एक लक्षात घ्या, मी कुणीतरी परवा मी कुणाला तरी म्हटलो, एक लक्षात घ्या, निवडणुकीच्या रिंगणामध्ये हुकुमशहा पराभूत होत नसतात आणि निवडणुकीच्या रिंगणामध्ये जे पराभूत होतात त्यांना हुकुमशहा म्हणत नसतात. आणि म्हणून मला असं वाटतं की जेव्हा अशी वेळ येते तेव्हा तुमच्यासमोर एकच मार्ग आहे, तो म्हणजे गांधींच्या मार्गाने लोकांशी नातं जोडणं, थेट लोकांशी बोलणं आणि लोकांसोबत जाणं. खरं म्हणजे जेव्हा हे संमेलनाची पत्रिका आली, डॉक्टर कुमार सप्तर्षींनी मला फोन केला आणि मला म्हटले 1.5 तास आहे. म्हटलं तेवढा मला चालेल. नंतर मला कळलं त्यात तिघे बोलणार आहेत म्हणजे. तर मी आल्यानंतर मला खरं म्हणजे माझा अंदाज असा होता की कमी लोक असतील, पण अंदाज माझा चुकला आणि विधानसभेच्या निवडणुकीनंतर मी अंदाज करणं बंद केलेलं आहे. पण अशा वेळी मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की गांधींचा उल्लेख करताना की मोहनदास करमचंद गांधी आज का रिलेव्हंट आहेत, आज का महत्त्वाचे आहेत, याचा फार नीटपणे उल्लेख केला पाहिजे, नीटपणे मांडणी केली पाहिजे. मला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी वाटते की मुळात गांधी हे तेव्हा आणि लोकांना गांधी लोक का वाटतात, गांधी सर्वसामान्य माणसांना आपले का वाटतात. मगाशी उल्लेख झाला, मी तुम्हाला सांगू का, मला सगळ्यात जास्त म्हणजे आपले महोदय परदेशामध्ये जातात, कधी कधी भारतात पण असतात, तर जेव्हा जेव्हा जातात तेव्हा तेव्हा त्यांना महात्मा गांधींचा उल्लेख करावा लागतो. मला खरं या लोकांची कीव येते की जो माणूस आपल्याला नको आहे त्याचं नाव घेतल्याशिवाय आपल्यासमोर पर्यायच असू नये, ही किती वाईट गोष्ट आहे. पण त्याशिवाय पर्यायच नाही, कारण जेव्हा जेव्हा तुम्ही बाहेर जाता तेव्हा तेव्हा भारत म्हणजे गांधींचा देश, गांधींचा देश ही भारताची ओळख होणं, हे गांधींनी कसं काय केलं. मग असे उल्लेख झाला तो उल्लेख मला फार महत्त्वाचा वाटतो. गांधी 1915 मध्ये भारतामध्ये आले आफ्रिका सोडून, आणि त्याच्यानंतर अवघ्या 5 वर्षांमध्ये मोहनदास करमचंद गांधी हे राष्ट्रीय नेते झालेले होते. मला अनेकदा प्रश्न पडतो की समजा मला या कोथरूडमध्ये एका वॉर्डाचा नगरसेवक व्हायचा आहे, हे महानगरपालिका निवडणूक होणार आहे असं आपण गृहीत धरतो आहोत, तर मला किमान माझ्या वॉर्डामध्ये 5 वर्ष काम करावं लागेल, किमान 4-5 वर्ष काम करावं लागेल, आणि 5-6 वर्ष काम केल्यावर सुद्धा मी नगरसेवक होईल अशी खात्री अजिबात नाही. मला आश्चर्य असं वाटतं की 1915 मध्ये मोहनदास करमचंद गांधी नावाचा माणूस आफ्रिकेमधून भारतामध्ये येतो आणि 1920 मध्ये तो राष्ट्रीय नेता झालेला असतो अवघ्या 5 वर्षामध्ये. पण तोही तेव्हाचा देश, भारत, पाकिस्तान, बांगलादेश एकत्र असणारा देश, एवढ्या मोठ्या महाकाय देशाचा जिथे माध्यमं कुठलीच नाहीये, लोकसंख्या प्रचंड आहे, देश दुर्गम आहे, अशी सगळी कुठली साधनं नसताना मोहनदास करमचंद गांधी नावाचा माणूस अवघ्या 5 वर्षांमध्ये नेता कसा होतो देशाचा, याचं मला अनेकदा आश्चर्य वाटतं. आणि मग हे आश्चर्य अनेकांना वाटायचं. बीबीसीच्या एका पत्रकार मुलीनं महात्मा गांधींची मुलाखत घेतली आणि मुलाखत घ्यायला ती गेली, तेव्हा महात्मा गांधी काही तिला टिकली लावून ये वगैरे असं काही म्हटले नाहीत, पण ती गेली. आणि ती गेल्यानंतर तिनं असं विचारलं की तुम्ही या देशाला एवढं जोडलं कसं, एवढा भव्य देश, दुर्गम देश, तुम्ही कसं काय जोडलं कसं काय. तर महात्मा गांधी जे म्हटले ते आपल्या सगळ्या परिवर्तनवाद्यांनी, सगळ्या चळवळींनी फार नीटपणे लक्षात घेतलं पाहिजे. महात्मा गांधी असं म्हटलं की मला लोकांना काही वेगळं माझं सांगायचं नाहीये, मला लोकांना हे सांगायचं आहे की जे तुमचं आहे तेच छान आहे, फक्त त्याचं संघटन करणं, ते एकत्र करणं आवश्यक आहे. आणि दुसरं असं की माझा आतला आवाज आणि त्यांचा आतला आवाज यांचं एक नातं आहे. आम्ही कम्युनिकेशनचे विद्यार्थी महात्मा गांधींच्या कम्युनिकेशन थिअरीला मासलाईन कम्युनिकेशन थिअरी असं म्हणतो आणि शिकतो. अरुण खोरे सर पुढे बसलेले आहेत. मासलाईन कम्युनिकेशन थिअरी की एवढ्या सगळ्यांशी कम्युनिकेट करणं, हे कम्युनिकेट मुळात माझा आतला आवाज आहे आणि तुमचा आवाज आहे, यांचं काहीतरी नातं असलं पाहिजे. हे नातं तयार करण्याचा प्रयत्न सर्वसामान्य माणसांशी महात्मा गांधींनी केला, हे सगळ्यात महत्त्वाचं कारण. तुम्ही गंमत बघा, म्हणजे 1920 मध्ये लोकमान्य टिळक काँग्रेसचे अध्यक्ष व्हावेत म्हणून नागपूरमध्ये सगळी भरपूर तयारी सुरू होती. तुम्हाला हे माहिती आहे का, नागपूरच्या काँग्रेसच्या अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष अधिकृतपणे नव्हेत, पण तशा अर्थानं स्वागताध्यक्ष हे केशव बळीराम हेडगेवार होते. आणि हेडगेवारांना हे हवं होतं की काही झालं तरी लोकमान्य टिळक हे काँग्रेसचे अध्यक्ष झाले पाहिजेत. पण लोकमान्य त्यापूर्वीच गेले, त्यानंतर अधिवेशन झालं. पण गंमत बघा, अधिवेशन त्यानंतर झालं. मला नेहमी असं वाटतं की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना 1925ला का व्हावी, कारण 1924 मध्ये मोहनदास करमचंद गांधी बेळगाव काँग्रेसचे अध्यक्ष झाले. महात्मा गांधी बेळगाव काँग्रेसचे अध्यक्ष झाल्यानंतर काँग्रेसमधल्या या सगळ्या गटाला हे कळून चुकलं की आता आपल्या हातामध्ये काँग्रेस उरलेली नाही आणि काँग्रेस भलत्याच लोकांच्या हातामध्ये गेलेली आहे.
त्यामुळे जर आता महात्मा गांधींना विरोध करायचा असेल तर आपल्यासमोर एकच आपण करू शकतो, ते म्हणजे आपल्याला आपला वेगळा पक्ष, वेगळी संघटना उभी करणं आवश्यक आहे. आणि म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ 1925 मध्ये स्थापन होतो. मजा बघा, म्हणजे मला अनेकदा काल संमेलनाध्यक्षांनी उल्लेख केला आंबेडकरवाद्यांचा आणि बाकी सगळ्याच वाद्यांचा. तुम्हाला मजा सांगतो, मोहनदास करमचंद गांधी यांचं वेगळेपण काय. मला कोणीतरी असं म्हटलं की बाबासाहेबांनी सत्याग्रह केला 14 तळ्याचा. मी म्हटलं बरोबर आहे, पण बाबासाहेबांनी जेव्हा सत्याग्रह केला 14 तळ्याचा तेव्हा त्या सत्याग्रहामध्ये एकच तस्बीर होती. ती तस्बीर होती मोहनदास करमचंद गांधींची, महात्मा गांधींची. आणि हे मी म्हणत नाहीये, बहिष्कृत भारतच्या अंकामध्ये असा पुरावा आहे की त्या सभागृहामध्ये, त्या वेदीवर एकमेव तस्बीर होती ती महात्मा गांधींची होती. माझा पुढचा मुद्दा असा आहे की ज्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सत्याग्रह केला 14 तळ्याचा पाण्यासाठी, ज्याप्रमाणे बाबासाहेब आंबेडकरांनी काळाराम मंदिरामध्ये सत्याग्रह केला की सर्वांना प्रवेश मिळावा मंदिरामध्ये, हे जेवढं कठीण काम आहे तेवढंच कठीण काम विनोबा भावेंना संडास साफ करायला लावणं हे पण आहे. एक लक्षात घ्या, विनोबा भावेंना संडास साफ करायला लावणं किंवा कोकण गांधी असणारे आप्पासाहेब पटवर्धनांना, मग गंमत माहिती, आप्पासाहेब पटवर्धनांना, ते कोकण गांधी आपण त्यांना म्हणतो, आप्पासाहेब पटवर्धनांना स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये भाग घेतल्याबद्दल अटक झाली. ते तुरुंगात गेले आणि तुरुंगात गेल्यानंतर त्यांनी सत्याग्रह का केला माहिती आहे? मला भंगी काम करायची परवानगी द्या. आता पटवर्धन भंगी काम करतील आणि भावे संडास साफ करतील, हे कसं चालेल उल्हास पवार? तुम्ही गंमत बघा, जेव्हा व्यक्तिगत सत्याग्रही म्हणून विनोबा भावेंची निवड झाली, खरं म्हणजे ते व्यक्तिगत सत्याग्रही पहिले वैयक्तिक सत्याग्रही व्हायचं होतं सरदार वल्लभभाई पटेलांना, पण विनोबा भावेंची निवड केली. बरं, भावेंची निवड केल्यावर पटेल जरा रुसले, रागावले आणि पटेलांनी विचारलं की बापू, माझी निवड करायला पाहिजे होती, मी भावेंची निवड का केली? पण हे गृहस्थ उत्तर काय देतील हे कोणाला माहीत नसे. त्या गृहस्थांनी सांगितलं, अरे काय, विनोबा संडास खूप चांगले साफ करतो. तुम्ही एक लक्षात घ्या, ज्याप्रमाणे अस्पृश्य तेव्हा मानल्या गेलेल्या जमातींना किंवा जातींना पाणी पिण्याचा हक्क मिळाला पाहिजे, मंदिरामध्ये जाण्याचा हक्क मिळाला पाहिजे, ही ज्याप्रमाणे क्रांती आहे, त्याचप्रमाणे भावे आणि पटवर्धन यांना भंगीकाम करायला सांगणं ही पण क्रांती आहे. फक्त दोघांचे मतदारसंघ वेगळे होते. बाबासाहेबांचा मतदारसंघ वेगळा होता आणि महात्मा गांधींचा मतदारसंघ वेगळा होता, पण दोघांना करायचं हेच होतं. त्यामुळे एक लक्षात घ्या, ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्म त्यागला आणि त्या अर्थाने हिंदू धर्म फुटला, त्या अर्थानं त्या बाबासाहेब आंबेडकरांबद्दल ही मंडळी फार प्रेमानं बोलतील, पण महात्मा गांधींचा मात्र खून करण्याशिवाय पर्याय नाही असं वाटतं. याचं कारण हे आहे की महात्मा गांधींनी खऱ्या अर्थानं, ते म्हणाले की मी धर्मश्रद्ध हिंदू आहे, मी सनातन हिंदू आहे असं म्हटलंय, पण तरीही धर्माच्या चौकटीला महात्मा गांधींनी ज्या प्रकारे धक्का दिला, तडाखा दिला, आणि म्हणून मला असं वाटतं की महात्मा गांधींचं हे वेगळेपण लक्षात घेतलं पाहिजे की महात्मा गांधींनी सर्वसामान्यांच्या भाषेमध्ये, मला नेहमी कौतुक काय वाटतं माहिती आहे, महात्मा गांधींनी परंपरेचं अधिष्ठान कधी सोडलं नाही. आपली अडचण काय झाली आहे, समजा माझ्याकडे घरात कोणी आलं आणि माझ्या घरामध्ये देवघर आहे, बहुतेक आवटे संघवाले दिसतात, घरामध्ये देवघर आहे. महात्मा गांधींनी मात्र परंपरेची स्पेस जी आहे ती परंपरेची स्पेस कायम सांभाळली, परंपरेचं अधिष्ठान कायम सांभाळलं. मी नेहमी सांगत असतो की महात्मा गांधींच्या प्रार्थनेमध्ये राम होता, आपण तो सोडला म्हणून तो नको त्या रथावर आरूढ झाला. महात्मा गांधींच्या गोठ्यामध्ये गाय होती, आपण ती सोडली म्हणून ती गाय हिंसक झाली. हे परंपरेचं अधिष्ठान काय आहे याचा अंदाज नीटपणे महात्मा गांधींना होता. आणि म्हणून मला असं वाटतं की सगळ्यात पहिला मुद्दा जो आहे तो परंपरेची स्पेस, आणि दुसरा महत्वाचा मुद्दा त्याचवेळी वैश्विक भान. आपल्यापैकी अनेकांना अरुण खोरे सर माहिती नाहीये, सत्याग्रह मिठाचा जेव्हा कल्पना पुढे आली, लाहोरमध्ये काँग्रेसचं अधिवेशन झालं, ठराव झाला पूर्ण स्वराज्याचा, 31 डिसेंबर 1929ला ते अधिवेशन झालं. आणि त्याच्यानंतर ठरलं असं की आता असहकाराचं आंदोलन सुरू करायचं, आणि असहकार आंदोलन सुरू करायचं असेल तर सुरुवात कुठून करायची? गांधींकडे लोक आले, म्हणजे काय करायचं आपण? गांधी म्हटले मिठाचा सत्याग्रह करूया. पण नेहरू वॉज कन्फ्युज्ड की मिठाचा सत्याग्रहाचं काय होणार आहे. सरदार वल्लभभाई पटेल म्हटले की आपण काय करूया, आपण जमीन महसूल वगैरे याच्यावर काहीतरी करू, मिठाचा सत्याग्रह कुठे करताय? तेव्हाच्या काही इंग्रजी दैनिकानं जाहीरपणे असं लिहिलं होतं, मिठाचा सत्याग्रह म्हटले तेव्हा हसू आवरणं अनेकांना कठीण झालं. पण गांधींना हे माहिती होतं की
की फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये सुद्धा सगळ्यात महत्वाचा मुद्दा मीठ होता. अमेरिकन सिव्हिल वॉरमध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा मीठ होता. मीठ किती महत्वाचं आहे हे महात्मा गांधींना माहिती होतं. सत्याग्रह झाला मिठाचा आणि मग उचललेले तू मीठ मुठभर आणि साम्राज्याचा खचला पाया. गांधींना हे नीटपणे माहिती होतं की कुठल्या प्रकारच्या गोष्टी केल्या पाहिजेत, कुठल्या प्रकारचा सत्याग्रह केला पाहिजे आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे त्यासाठी सर्वसामान्य माणसाशी कुठल्या प्रकारचा डायलॉग केला पाहिजे. आणि म्हणून गांधींनी ज्या प्रकारे चळवळ पुढे नेली, काँग्रेसचं आंदोलन पुढे नेलं, ते नेत असताना ते सर्वसमावेशक पण झालं पाहिजे आणि त्याचवेळी जो विरोध आपला आहे तो विरोध पण टोकदारपणे करता आला पाहिजे. आणि ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय माहिती आहे का, गांधी एकीकडे हे करत होते, त्याचवेळी नई तालीम सुरू करत होते, आरोग्याचं काम करत होते, सगळ्या क्षेत्रांमध्ये गांधी काम करत होते. मी तुम्हाला माझी गंमत सांगतो. मी स्वतः BSc ॲग्रिकल्चर केलं. मी BSc ॲग्रिकल्चर करताना मला गांधींचे शेतीचे प्रयोग अभ्यासाला होते. त्यानंतर मी जर्नलिझमला आलो, मला पत्रकार गांधी अभ्यासाला होते. मी पॉलिटिकल सायन्समध्ये MA केलं, मला राजकीय विचारवंत गांधी अभ्यासाला होते. त्याचवेळी माझे भाऊ हे MD करत होते, त्यांना गांधींचे आरोग्याचे प्रयोग अभ्यासाला होते. माझी बहीण तेव्हा MAd करत होती, तिला शिक्षणतज्ञ गांधी अभ्यासाला होते. कुठेही जा गांधी आडवा येतो. तुम्ही कितीही ठरवलं की गांधींना वगळायचं तरी गांधी जात नाही, गांधी आडवा येतो, पुन्हा पुन्हा आडवा येतो, कारण जगण्याच्या सगळ्या क्षेत्रांमध्ये तुम्हाला गांधी दिसतो. आणि म्हणून मला असं वाटतं की मोहनदास करमचंद गांधींचं हे वेगळेपण हे वैशिष्ट्य जेव्हा आपण बघतो की जगण्याच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये गांधी काम करतो. तुम्हाला माहित आहे, भारतासारखा देश उभा राहणं ही निव्वळ आणि निव्वळ अशक्यप्राय गोष्ट होती. आजचा भारत जो काही उभा आहे तो केवळ आणि केवळ महात्मा गांधींमुळे. भारताचा राष्ट्रवाद तयार केला तो महात्मा गांधींनी. तुम्हाला कल्पना आहे, तोपर्यंत अनेक लोकांना असं वाटायचं, शास्त्रज्ञांना, पॉलिटिकल सायंटिस्टना, की एखादा देश उभा राहायचा असेल तर किमान धर्म हवा, किमान भाषा. पाकिस्तान हे वेगळे झाले धर्माच्या मुद्द्यावर, वेगळे झाले भाषेच्या मुद्द्यावर. ज्या देशामध्ये धर्म वेगवेगळे आहेत, भाषा वेगळी, असा देश म्हणून उभाच राहू शकणार नाही अशी मांडणी अनेक जण करत होते. ही गोष्ट आहे 1888ची. 1888 मध्ये जॉन स्ट्रेची नावाचा विचारवंत, त्याच्या काही व्याख्यानांचं आयोजन इंग्लंडमध्ये केलं होतं इंग्रज सरकारनं. कारण त्यांना असं वाटलं की 57च्या उठावानंतर आता भारतावर सत्ता आपली असणार आहे आणि ज्यावर आपली सत्ता असणार आहे तो देश समजून घेतला पाहिजे. नक्की काय भारत समजून घेऊया म्हणून त्यांनी सांगितलं. त्याला ठीक आहे, पण आम्हाला भारत समजावून दे. जॉन स्ट्रेची हा भारतामध्ये दीर्घकाळ राहिलेला असा ब्युरोक्रॅट होता. जॉन स्ट्रेची भारतामध्ये आले, इंग्लंडमध्ये गेले आणि त्यांनी इंग्लंडमध्ये भारत या विषयावर 7 व्याख्यान, पुस्तक पण आहे इंडिया बाय जॉन स्ट्रेच. 7 भाषणे गेली आणि 7 भाषणं संपल्यानंतर समारोपाच्या भाषणामध्ये स्ट्रेची असं म्हणाले, समारोपाचं वाक्य, तो मित्रांनो समारोप एवढाच आहे की भारत नावाचा कुठलाही देश अस्तित्वात नाही आणि भारत नावाचा देश तयार होऊ शकत नाही. कारण जेवढं साधर्म्य युरोपमधल्या 2 देशांमध्ये आहे तेवढं साधर्म्य पंजाब आणि बंगालमध्ये पण नाही. त्यामुळे हा देश तयारच होऊ शकत नाही अशी मांडणी जॉन स्ट्रेची 1888 मध्ये करत होती. 1940 मध्ये विन्स्टन चर्चिल यांचं गाजलेलं भाषण. चर्चिल असं म्हणतात की भारत हा देशच नाही, भारत ही भौगोलिक अभिव्यक्ती आहे. ज्याप्रमाणे अक्षरवृत्त असतं, विषयवृत्त असतं, रेखावृत्त असतं, असतं पण दिसत नाही, फक्त परीक्षेमध्ये येऊन त्रास देतो. त्याप्रमाणे भारत आहे. भारत ही भौगोलिक अभिव्यक्ती आहे, भारत हा देश म्हणून कधीही विकसित होऊ शकणार नाही अशी मांडणी चर्चिल करत होते. तोच माझा भारत उभा राहिला आणि दिमाखात झेपावला. कुछ बात है हस्ती मिटती नहीं हमारी, कुछ बात है हस्ती मिटती नहीं हमारी. आणि ही बात मन की बात नाही आहे. ती बात काय आहे हे समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की महात्मा गांधी समजून घेताना मी मगाशी म्हटल्याप्रमाणे महात्मा गांधी, तुम्ही गंमत बघा, आपल्याकडे अडचण काय होते माहिती आहे का, गांधीवादाने एक अडचण अशी आहे, त्यांनी गांधींचा फार दहशतवादी करून टाकलेला आहे. त्यांना असं वाटतं गांधी म्हणजे स्थितप्रज्ञ. जळगावमध्ये माझं एक व्याख्यान होतं ते गांधी तीर्थावर. तिथं मी गेलो आणि मला म्हणजे जेवणापूर्वी कुछ खाओगे, म्हटलं हां खाऊंगा.
यहाँ व्हेज ही मिलेगा. ठीक आहे ना म्हटलं, असं काय म्हटलं, एवढं काय मला अडचण नाही. म्हणजे ते आम्ही शाकाहारी जेवण आपलं जेवलो. काय झालं, ते जेवताना माझ्या लक्षात आलं की याच्यानंतर भाषण करायचं आणि ते जरा ॲसिडिक थोडंसं होतं, त्यामुळे ॲसिडिटी वाढेल. मी म्हटलं की मला जरा अर्धी पोळी जास्त झाली आहे, पण ती मी आता ठेवतो इथेच. ते आपको खाना पडेगा. आप आश्रम में आए है, इथं ताटामध्ये काही ठेवायचं नाही, आपल्याला पूर्ण खावं लागेल. म्हटलं पण आता ते कसं काय, ते म्हटलं मी आता ते वाटीत वाटी ठेवलेली आहे, आता कसं काय करणार. शेवटी मी ते आयोजकांकडे बघितलं. आयोजक म्हटले यहाँ के उसूल ऐसे है की हम कुछ नहीं कर सकते. शेवटी एकाला सांगितल्यावर त्याला दया आली आणि तो म्हटलं की ठीक आहे रहणे तो. म्हटलं अरे तुम्हाला गांधी काय, तुम्ही कल्पना करा. मध्ये आले आणि आश्रमात आल्यानंतर त्यांनी सांगितलं की मी नॉनव्हेज आहे. लोक म्हटले बापूजी ते नॉनव्हेज आहेत, ते मटण खायचं म्हणतात, आता कसं काय करायचं. म्हणजे त्यांना मटण देऊ आपण. ते कसं काय, म्हणजे आपला नियम असा आहे आश्रमामध्ये मटण शिजणार नाही, इथे मटण येणार नाही असं नाही. नंतर तेच खान अब्दुल गफार खान हे पूर्णपणे शाकाहारी झाले, हा मुद्दा नंतरचा. पण गांधींचा भरोसा हा मन परिवर्तन करण्यावर होता, सक्तीवर नव्हता. तुम्ही गंमत बघा, म्हणजे मला आश्चर्य वाटतं की गांधींचे अनुयायी तर सगळीकडे आहेतच, पण खान अब्दुल गफार खान हे जे महात्मा गांधींचे अनुयायी, त्यांचं वैशिष्ट्य बघा. हा मूळचा अफगाण पठाण, 6.5 फूट उंचीचा, तो भारतामध्ये आला, गांधींसोबत राहिला आणि जेव्हा ते 1988 मध्ये वारले, त्यांना त्यापूर्वी राजीव गांधींनी भारतरत्न दिलं. 1988 मध्ये वारले तर त्यांची इच्छा अशी होती की मी अफगाण आहे आणि संस्कार अफगाणिस्तानमध्ये व्हावेत. तुम्ही मजा बघा, 1988 मध्ये तेव्हा अफगाणिस्तान विरुद्ध सोव्हिएत रशिया युद्ध सुरू होतं, पण अंत्यसंस्कार भारतानं भारतरत्न अगोदरच दिलेलं होतं. पाकिस्तानने पण गौरव केला होता, अफगाणिस्तानने गौरव केलेला होता, रशियाने गौरव केला. एक साधा माणूस पण फक्त गांधींच्या वाटेवरून चालला आणि या प्रकारचा भव्य माणूस झाला तो. ही मला मजा वाटते. आणि म्हणून म्हटलं की मोहनदास करमचंद गांधींचा विचार करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आजच्या काळामध्ये काय शिकलं पाहिजे, या दोघांच्या भाषणाचा सुद्धा सार सांगताना ज्या गोष्टी मला महत्त्वाच्या वाटतात, त्यातली पहिली गोष्ट जी आहे, गांधींना सर्वसामान्य माणसांची भाषा कळाली. दुसरी गोष्ट म्हणजे गांधींना रेव्हेन्यू मॉडेल कळालं. चरखा हे रेव्हेन्यू मॉडेल होतं आणि गांधींचं वैशिष्ट्य असं, गांधी कायम कार्यक्रम देत राहिले. मला काँग्रेसमध्ये आहे, पण म्हणजे का आहे हे मला कळलेलंच नाही. कार्यक्रमच नाही, कार्यक्रम देणं हे काँग्रेसचं फार महत्वाचं वैशिष्ट्य होतं तेव्हा. आणि महात्मा गांधी कार्यक्रम द्यायचे, कृती कार्यक्रम द्यायचे, टास्क द्यायचे, हे त्यांचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य होतं. आणि म्हणून हा तिसरा मुद्दा. आणि चौथा मुद्दा मी म्हटल्याप्रमाणे विश्वभान आणि त्याचवेळी परंपरेचं अधिष्ठान. या सगळ्यांच्या एकत्रीकरणातून ज्या पद्धतीनं महात्मा गांधी आपल्याला दिसतात, खरं म्हणजे वेळ कमी बराच झालेला दिसतोय, पण समारोप करताना 2-3 गोष्टी मला या निमित्तानं नोंदवायच्या आहेत आणि त्या मांडणं मला फार आत्ता आवश्यक वाटतं. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे हा देश गांधींचा आहे वगैरे सगळं बरोबर आहे. मध्यंतरी मी परदेशामध्ये गेलो होतो, माझं व्याख्यान होतं, परिसंवाद होता आणि माझं भाषण करण्यापूर्वी माझी ओळख करून दिली. पण त्यांना काही बाकी माझी ओळख काही फारशी माहिती नव्हती. त्याने ओळख करून दिली की हे संजय आवटे भारतामधून आलेले आहेत. ते अशा भारतामधून आलेले आहेत की ज्या भारतानं गांधींना जन्म दिला. मला हे फार छान वाटलं. नंतर माझ्या लक्षात आलं की हे खरं आहे की मी अशा भारतामधून आलेलो आहे ज्या भारतानं गांधींना जन्म दिला, पण मी अशाही भारतामधून आलेलो आहे ज्या भारतानं गांधींचा खून केला. आपण कुठल्या भारताचे नागरिक आहोत हा प्रश्न आता सगळ्यात महत्वाचा आहे. आणि थोडंसं कॉन्टेम्पररी बोलतो, एक लक्षात घ्या, महात्मा गांधींमुळेच काँग्रेस सत्तेमध्ये आली हे खरं आहे, पण काँग्रेसला सत्तेमधून बाहेर काढताना सुद्धा विरोधकांनी गांधींचाच वापर केला. उल्हासदादा, जयप्रकाश नारायण हे जे उभे राहिले, जयप्रकाश नारायण कोण होते? गांधीवादीच होते. त्यामुळे काँग्रेसला पराभूत करताना सुद्धा जयप्रकाश नारायण यांच्यासारख्या गांधीवादाचाच उपयोग करावा लागला. आणि त्याच्यानंतर दुसरे गांधी, अण्णा हजारे, त्यांना अजून कळलेलं नाही की आपण काय केलं. सतरंजीवर झोपतात आणि उठतात, त्यामुळे प्रश्न नक्की काय केलं, काय आपण काय घडलं, पण त्यांचा वापर केला गेला. एक लक्षात घ्या, त्या कालावधीमध्ये डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या विरोधामध्ये आघाडी उघडणं कुठल्याही विरोधी पक्षाला शक्य नव्हतं.
मनमोहन सिंगाचं चारित्र्य, तेज आणि ज्ञान, पण तेव्हा या गांधीवादाचा वापर केला गेला. गांधीवादाचाच वापर करून तुम्हाला सांगतो यासाठी तुम्हाला कल्पना नाहीये, गांधी तुमच्या हातात आहे पण गांधी त्यांच्या पण हातात आहे. आणि गांधींचा उपयोग करून ते गांधींच्या विरोधी गोष्टी करतायत, ही सगळ्यात भयंकर गोष्ट आहे. मी नेहमी सांगतो, सध्या सगळ्यात मोठं आव्हान काय आहे? संविधानाच्या मार्गानं संविधानाची पायमल्ली होते आणि गांधींच्याच मार्गांचा, गांधींच्या शस्त्रांचा उपयोग करून गांधीवादाला पराभूत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. हे आपल्या समोरचं सगळ्यात महत्वाचं समकालीन आव्हान आहे. अशा वेळी आपल्याला, आणि एक लक्षात घ्या, मगाशी चंद्रकांत म्हटला की हा कालखंड महापुरुषांच्या अपहरणाचा आहे. महापुरुष गायब केले जातात. भगतसिंग आमचा, अरे तो कानाखाली वाजवेल ना, तो नास्तिक होता, कम्युनिस्ट होता. पटेल आमचे, कसं पटेल? नाही, पण ते काय माहितीये का, सरदार पटेलांना पंतप्रधान करायला पाहिजे होतं. तुला कोणी विचारलं? तो प्रश्न काँग्रेसचा होता, त्याने ठरवलं असतं काय करायचं ते. पण यांना हे माहिती नसतं की 1952ला पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली आणि सरदार वल्लभभाई पटेल काळाच्या पडद्याआड गेले 1950ला. तरी सुद्धा जाणीवपूर्वक अशा प्रकारचा विपर्यास करायचा, जाणीवपूर्वक अशा प्रकारच्या गोष्टी पसरवायच्या आणि त्यासाठी मोबाईल नावाच्या आणि ह्या सगळ्या नव्या माध्यमांचा उपयोग करायचा. एक लक्षात घ्या, परवा मी दिल्लीतल्या साहित्य संमेलनामध्ये असं म्हटलो, डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष झाले. पहिल्यांदा झाले तेव्हा मला काही फार आश्चर्य वाटलं नाही. होतात चुका, होतात, आणि अमेरिकेने चूक दुरुस्त केली, चूक दुरुस्त पण केली. डोनाल्ड ट्रम्प पुन्हा अमेरिकेचे अध्यक्ष झाले. याचा अर्थ इट इज सिरियस. याचा अर्थ अमेरिकेनं जाणीवपूर्वक ही निवड केलेली आहे. तिकडे ट्रम्प आहेत, तिकडे पुतीन आहेत, चीनमध्ये जिनपिंग आहेत, आपल्याकडे कोण आहेत मी सांगत नाही. एवढंच नव्हे, जर्मनीमध्ये हिटलरच्या पक्षाला आता जवळपास बहुमत मिळालेलं आहे, बहुमताच्या जवळ गेलेलं आहे. त्या प्रकारचा कालखंड सगळ्या जगामध्ये सगळं सुरू असताना अशा वेळी गांधी सगळ्यात जास्त महत्वाचे असणार आहेत. आणि म्हणून मी मगाशी म्हटल्याप्रमाणे गांधींची गरज यापूर्वी कधीच नव्हती, गांधींच्या विचारांचं महत्व यापूर्वी कधीच नव्हतं, एवढं ते महत्व आज आहे. अशा वेळी आपण नक्की काय करणार, अशा वेळी आपण नक्की कुठली भूमिका घेणार हे आपल्याला समजलं पाहिजे. कारण जगामध्ये, आणि आणखी एक मुद्दा मी सांगितला त्या दिवशी, डोनाल्ड ट्रम्प, एक लक्षात घ्या, डोनाल्ड ट्रम्प जेव्हा भाषण करत होते आणि सांगत होते की नो ओनली वी हॅव 2 genders, लेट अस मेक अमेरिका ग्रेट अगेन वगैरे, तेव्हा त्यांच्या समोर त्यांचे 3 ब्लू आईड बॉय बसलेले होते. ते ब्लू आईड बॉय कोण होते? एक मार्क झुकेरबर्ग, फेसबुक, दुसरे होते जेफ बिझोस, अमेझॉन, आणि तिसरे होते एलन मस्क, ट्विटर. याचा अर्थ असा की आता माध्यमं आणि ही सगळी मंडळी आणि यांचा अलायन्स झालेला आहे. अशा वेळी आपल्या पुढची लढाई सगळ्यात कठीण आहे. समारोप करताना एक फक्त मुद्दा सांगतो की जी मला खात्री वाटते पूर्णपणे. मला एकानं विचारलं, ट्रम्प आहेत, पुतीन आहेत, असे सगळे लोक आहेत, जिनपिंग आहेत, इकडे हे आहेत, अशा वेळी गांधींच्या विचारांचं महत्व काय? मी त्यांना सांगितलं, अशाच कालखंडामध्ये गांधी जन्माला येत असतात आणि अशाच कालखंडामध्ये गांधी काम करत असतात. एक लक्षात घ्या, जगामध्ये जेव्हा हिटलर होता, जगामध्ये जेव्हा मुसोलिनी होता, तेव्हाच आपल्याकडे महात्मा गांधी होते. मला कल्पना आहे, हिटलर, मुसोलिनी आणि महात्मा गांधी यांचा प्रवास समांतर आहे. हिटलर राजकारणामध्ये आला 1912ला, मुसोलिनी राजकारणामध्ये आला 1913ला, आणि गांधी भारताच्या राजकारणात. हिटलर जर्मनीचा राष्ट्रीय नेता झाला 1921 मध्ये, मुसोलिनी अध्यक्ष झाला इटलीचा 1922 मध्ये, आणि गांधी काँग्रेसचे अध्यक्ष झाले 1924 मध्ये. पण एवढंच नाही, केवळ तिघांमध्ये आणखी साधर्म आहे. तिघही कम्युनिकेटर, तिघही पत्रकार, तिघांनी आत्मचरित्र लिहिली, ती एकाच कालावधीमध्ये. गांधींचं माझ्या सत्याचे प्रयोग आपल्याला माहित आहे, मुसोलिनीचं माय ऑटोबायोग्राफी आणि हिटलरचं माइन काम्प एकाच काळात आले. मी सांगतोय, ज्या कालावधीमध्ये युद्ध ज्वर वाढतो, ज्या काळामध्ये हिटलर आणि मुसोलिनी वाढत असतात, तेव्हाच महात्मा गांधी जन्माला येत असतो. आणि म्हणून आज भोवताली चित्र जे लोक मला सांगतात ना, मी त्यांना कायम सांगत असतो की मला अजिबात चिंता वाटत नाही, मला अजिबात चिंता वाटत नाही. उलट महात्मा गांधी जन्माला येण्यासाठी, महात्मा गांधी वाढण्यासाठी आणि महात्मा गांधी होण्यासाठी यासारखा सुंदर काळ यापूर्वी कधीच नव्हता. अरे महात्मा गांधी काही गप्प बसतो का? त्याचं पुनरुत्थान होत असतं. कधीतरी मार्टिन ल्युथर किंग म्हणतो आय हॅव अ ड्रीम. कधी बराक ओबामा म्हणतो येस वी कॅन. कधी नेल्सन मंडेला वर्णभेदाच्या विरोधामध्ये आरोळी ठोकतो. हे सगळे कोण आहेत? हे सगळे महात्मा गांधीच आहेत.
आणि मला एक वाटतं समारोप करताना, राष्ट्रपिता आपण म्हणतो, बापाचा काहीतरी गुण आपल्यात असणार ना हो. असं काय करताय? बापाचा काहीतरी गुण आपल्यात असणार ना. जर तो माझा बाप असेल, ते जीन्समध्ये आपल्या पण काहीतरी मोहनदास करमचंद गांधी असेल ना राव. फक्त आपण आपल्यालाच प्रश्न विचारत नाही, आपण नक्की बघत नाही. जरा बघा ना, थोडा विचार करा. आणि एक लक्षात घ्या, मोहनदास करमचंद गांधी होणं सगळ्यात अवघड काम माहित आहे का? हा एकच म्हातारा असा आहे, एकच म्हातारा असा आहे जो विचार करतो तसंच वागतो. ही मोठी अडचण आहे. जगातला कुठलाही विचारवंत नेहमी खरे बोलावे असं 10 वेळा म्हणेल. विचारवंत काय, सामान्य माणूस पण म्हणेल. पण ते एवढं सिरियसली घ्यायचं नसतं ना. हा सिरियसली होता, हा मोठा प्रॉब्लेम आहे. मोहनदास करमचंद गांधी होणं कठीण यासाठी आहे कारण विचार आणि कृती यातलं पराकोटीचं अद्वैत हे मोहनदास करमचंद गांधींच्या व्यक्तिमत्वात आहे. पण ते केल्याशिवाय आपल्याला अभ्युदयाची आशा नाही. चिरंजन आवटे, अभ्युदयाची आशा नाही, त्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की हे एकमेव आहे. मी अत्यंत गंभीरपणे सांगतो, फक्त मोहनदास करमचंद गांधी केवळ वाचून चालत नाही, मोहनदास करमचंद गांधी होण्याचा प्रयत्न करावा लागतो. आणि ज्याप्रमाणे नेहरू असं म्हणाले होते की गांधी कधीच जन्माला आले आणि वाढले असं नाही, गांधी कायम घडत गेले. गांधी रोज घडत गेले. रोज आपणही घडू शकतो, रोज आपणही घडवू शकतो. या अंगाने आपण जर गेलो तर पुन्हा पुन्हा गांधी, आपण सगळेच गांधी आहोत. ही जी टागोरांची कविता आहे, सूर्य चालला होता अस्ताला, आणि अस्ताला चाललेल्या सूर्याला असं वाटलं की माझ्या पश्चात प्रकाश देण्याचं काम कोण करेल. तर कोणीच पुढे आलं नाही. त्या येवलीशी पणती पुढे आली आणि ती असं म्हणाली, सूर्यदेवा तुझा आकार मोठा, विस्तार मोठा, तुझ्या एवढं काम करणं मला शक्य नाही, पण आज एवढं आश्वासन, जिथं मी आहे माझ्या आसपास अंधार फिरकणार पण नाही. कारण तुझ्याही जीन्समध्ये प्रकाश आहे, माझ्याही जीन्समध्ये प्रकाश आहे. आज आपल्या बापाला आपण एवढं सांगायचं आहे की बापा, तुझ्याही जीन्समध्ये प्रकाश आहे, माझ्याही जीन्समध्ये प्रकाश आहे. हे जे नातं आहे प्रकाशाचं, हे कायम ठेवू. बापाच्या वाटेवरून चालत राहू. पुन्हा पुन्हा गांधी असं म्हणत राहू. आणि एक लक्षात घ्या, पुन्हा पुन्हा गांधी असं म्हणतो तेव्हा साम्राज्य खचवणं आणि नवा राष्ट्रवाद उभा करणं जे गांधींनी तेव्हा केलं ते आताही करता येणं शक्य आहे. एक लक्षात ठेवा, गांधींच्या पुढचे विरोधक तेव्हा बरेच तुल्यबळ होते, आत्ताचे फारच किरकोळ आहेत. आत्ताचे फारच सामान्य आहेत. त्यामुळे त्यांचा विरोध करणं, त्यांना विरोध करणं, त्यांना पराभूत करणं ही काही फार कठीण गोष्ट नाही. फक्त एक लक्षात घ्या, एक लक्षात घ्या, आणखी काही वर्षानंतर, मगाशी आमच्या कोकणच्या रान माणसानं खूप चांगला मुद्दा मांडला विकासाचा. हल्ली मित्रो आणि मेट्रो म्हणजे विकास असं आपल्याला वाटू लागलेलं आहे. मला एवढं सांगायचं आहे की उद्याच्या पिढ्यांना निश्चितपणे असं वाटलं पाहिजे की जेव्हा सगळा वणवा पेटलेला होता, तेव्हा त्या वणव्यामध्ये आमचा बाप, आमचा आजोबा, आमचा पणजोबा उभा होता. मला खात्री आहे की आपण निश्चितपणे उभे राहू गांधींच्या वाटेनं. गांधींनी पावलापुरता प्रकाश दिलेला आहेच आपल्याला, तो निश्चितपणे आपण घेऊ आणि पुढे जाऊ. समारोप करताना मागे जी कविता आहे, वी द चेंज, आम्ही भारताचे लोक पुस्तकात वापरलेली, तुम्ही भाग मिल्खा भाग बघितला असेल. ती कविता अशी आहे, धर्माने पेटवलेल्या वणव्यातून मिल्खा सिंग धावत असतो. धर्माने पेटवलेल्या वणव्यातून मिल्खा सिंग धावत असतो. धावणाऱ्या मिल्खाच्या रूपात फरहान अख्तर दिसतो. टाळ्या पिटणाऱ्या कोणालाच दोघांचाही धर्म ठाऊक नसतो. अरे तुम्ही कितीही नाकारलीत तर हीच माझ्या देशाची गाथा आहे. भला भलांचा उतरवला तोरा, तुमची काय कथा आहे. आम्ही भारताचे लोक, हीच आमची ख्याती आहे. अनवर राजन पुढे बसलेले आहेत, अरुणा तिवारी आहेत. त्यामुळे मुद्दाम सांगितलं पाहिजे, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे आणि मी त्यांच्यासोबत होतो. त्यांच्याशी बोलताना मी असं म्हटलो, उद्धव साहेब, तुम्ही बाळासाहेब ठाकरेंना हिंदू हृदय सम्राट असं म्हणता, पण त्या हिंदू हृदय सम्राटावर सिनेमा काढण्यासाठी तुम्हाला नवाजुद्दीन सिद्दीकी शोधावा लागतो. मी त्यांना म्हटलं, डिस्कव्हरी ऑफ इंडियावर भारत एक खोज नावाची मालिका निघाली, श्याम बेनेगलांनी काढली. श्याम बेनेगल गेले, पण त्या भारत एक खोजमध्ये छत्रपती शिवरायांची भूमिका करण्यासाठी नसरुद्दीन शहा शोधावा लागतो. हा भारत आहे आणि हाच गांधींचा भारत आहे. या दिशेने आपल्याला जायचं आहे. मला पूर्णपणे खात्री आहे की या दिशेने आपण जाऊ आणि हम होंगे कामयाब. धन्यवाद.